पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जी संविधानाची प्रत होती ती एक माथे फिरवून जी अस्तव्यस्त केलेली आहेत। याच्या पाठीमागं कोण आहेत हे अजून उलगडा झाला नाही। याच्या पाठीमागं युती सरकार आहे की आघाडी सरकार आहेत हे आंबेडकरी समाजाला आतापर्यंत तरी समजलेलं नाही। परंतु ज्या माथे फिरवला पकडून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण ज्या देशामध्ये संविधानावर अशा प्रकारचा हल्ला केला जातो भ्याड पद्धतीनं आणि त्या माथेफिरूच्या पाठीमागं कोण आहेत याला पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आणि आमचा जो भीम सैनिक आहेत त्याचा काही दोष नसताना किंवा भीम सैनिकाचा दोष नसताना पोलीस एक अमानुष प्रकारे त्याच्यावर छळ करत आहेत। त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास देऊन त्यांना मारत आहेत व त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत आहेत। असे गुन्हे करणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटवरती सक्त कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। आणि आमचा जो भीम सैनिक आहे त्याला 25 लाखाचा निधी शासनाने मंजूर केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या आरोपीच्या पाठीमागचं कोण आहेत त्याला पकडण्यात यावं। आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहेत। औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने। आपलं नाव? शिवाजीराव बागुल, पश्चिम जिल्हा अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 राजरत्न आंबेडकर साहेब। मी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मस्के। आत्ताच आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकार आले आणि आंबेडकर चळवळीवरती हल्लाबोल होऊ राहिला। हे कोणाचं कारण आहे काय कसं काय समजायला नाही राव। आमचं एवढंच म्हणणं आहे राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या संविधानाला विटंबना केली त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि आमचा एक आंबेडकर चळवळीला त्याला जाणून बुनून त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना त्याला कुठल्या माध्यमातून कुठला त्रास नसताना तो एक अभ्यासू वर्ग आंबेडकरी चळवळीचा होता आणि कडक नेतृत्व होतं। कसं काय त्याच्यावरती घात होतोय, कसं काय वारतो, निधन कसं होतोय हे काही समजू शकलो नाही आमच्या आजपर्यंत। एवढं बोलून त्यात सर्व प्रकरणावर SITची स्थापना होऊन सनी याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं वाटतंय का CID चौकशी झाली पाहिजे काय वाटतं? दोन्ही चौकशी झाल्या पाहिजे आणि चौकशी झाल्याशिवाय तर त्यापुढे काय आमचा इशारा आहे आंबेडकर चळवळीच्या वतीने यापुढे अगर चौकशी नाही झाली त्याला फाशीची शिक्षा नाही दिली तर आम्ही भव्य दिव्य आत्ताच मागे 6 महिन्यापूर्वी एवढा मोठा मोर्चा झाला त्याच्यापेक्षा डबल मोर्चा करण्याची आमच्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये ताकद आहे आणि आम्ही हे दाखवून देऊ। धन्यवाद। हा आणि त्यातमध्ये तो जो ग्रहस्थ आमचा वारला त्याला 25 लाखाची निधी द्यावा, त्याच्या मिसेसला त्या शासनाने नोकरी द्यावा हीच आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ही मागणी आहे। याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री होणारे गृहमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहात का? यांच्याशी याबाबत काही बोलणार आहात? नक्कीच काही विशेष नाही। मुख्यमंत्र्यांना भी चर्चा करू, गृहमंत्र्यांना भी चर्चा करू। आता गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलंय आणि विभागीय आयुक्तांना गृह सचिवांना त्यांना पत्र दिलं आता यातमध्ये। आमच्यासोबत मी जिल्हाध्यक्ष नानासाहेब मस्के, शिवाजीराव बागुल, त्यातमध्ये अनिल ढाले, राजू कीर्तने आणि ॲडव्होकेट गोखले आम्ही सगळ्यांनी शिष्टमंडळाने आम्ही निवेदन दिलं। जय भीम, जय बुद्धाय।